हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण GMC पेपर म्हणजे GMC संभाजीनगरचा आज जो पेपर झालेला आहे त्याचं ॲनालिसिस करणार आहोत। आज म्हणजेच 25 ऑगस्ट 2025 रोजी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर म्हणजे GMC संभाजीनगरचा पहिल्या शिफ्टला जो पेपर झाला ना त्या पेपरमधील GKचे 18 प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत। तसंच पेपरचं ॲनालिसिससुद्धा करणार आहोत, म्हणजे मराठी व्याकरणामध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते, गणित बुद्धिमत्तामध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते, इंग्लिशमध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते, ती सगळी माहिती आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि विनंती आहे सर्वांना, तुमचाही पेपर झाल्यानंतर मला 88 06 06 86 18 हा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याच्यावर प्रश्न पाठवा, म्हणजे मला व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं ॲनालिसिस करता येईल। तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला GMC डचं ई-बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GMC डट ई-बुक विकत घ्या। या शिफ्टला जसे प्रश्न आले होते ना, चालू घडामोडीचे जर प्रश्न सोडले तर बाकी सगळा पॅटर्न या ई-बुकमध्ये ज्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे तसाच विचारलेला होता। तर या ठिकाणी पहा, GMC क्वेश्चन पेपर 25 ऑगस्ट 2025 फर्स्ट शिफ्ट। पहिला प्रश्न आहे, पेशीभित्तिकेचे कार्य काय आहे। आता हा विज्ञानावरचा आधारित प्रश्न आहे पहा, पेशी या घटकावर आधारित। तर पेशीभित्तिकेचं काम काय माहीत आहे का, जशा आपल्या घराला भिंती असतात तशा पेशीभित्तिका म्हणजे पेशीचं सगळ्यात बाहेरचं आवरण असतं आणि मग भिंतीचं काम काय, आपल्याला घराला आधार देणे आणि संरक्षण देणे। सेम तसंच काम पेशीभित्तिकेचं आहे की पेशीला संरक्षण देणे आणि त्या पेशीला आधार देणे हे काम या पेशीभित्तिकेचं आहे। त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, भारतीय राज्यघटनेतील प्रकरण 2 कशाशी संबंधित आहे। तर भारतीय राज्यघटनेमधील जे प्रकरण 2 आहे ना ते नागरिकत्वाशी संबंधित आहे आणि कलम सांगायचं झालं तर कलम 5 ते 11 हे नागरिकत्वाशी संबंधित आहे। त्याच्यानंतर कलम 51 कशाशी संबंधित आहे। आता कलम 51 जे आहे ना ते आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा याच्याशी संबंधित आहे। आता मुळामध्ये कलम 36 ते कलम 51 ही जी कलमं आहेत ना ही मार्गदर्शक तत्वांशी संबंधित आहे, ज्याला आपण नीतिनिर्देशक तत्वसुद्धा म्हणतो। तर त्याच्यामध्ये कलम 51 हे जे आहे ते आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा याच्याशी संबंधित आहे। कोकणात जमीनदाराला काय म्हणतात, तर कोकणामध्ये जमीनदाराला खोत असं म्हणतात। आता मध्यंतरीनं कोकणामधील जे भास्कर जाधव आहेत त्यांनी या संदर्भात एक वादग्रस्त विधान केलं होतं आणि खास करून कोकणामध्ये जे जमीनदार असतात त्यांना खोत म्हणतात, तर त्याच्यावरून त्यांचं ते वादग्रस्त विधान झालं होतं। मे बी त्याच्यावरून हा प्रश्न विचारलेला असू शकतो। परंतु कोकणामध्ये जे गावामध्ये जमीनदार असलेले जे ब्राह्मण आहेत त्यांना काय म्हणलं जातं, खोत असं म्हटलं जातं। त्याच्या पुढचा प्रश्न आहे, पालघर जिल्ह्याचे विभाजन कोणत्या जिल्ह्यातून झाले। तर पालघर जिल्ह्याचं जे विभाजन आहे ना ते ठाणे जिल्ह्यातून झालेलं आहे पहा, आणि पालघर जिल्ह्याचं जे विभाजन झालेलं आहे ते 1 ऑगस्ट 2014 या तारखेला झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा हा पालघरच आहे। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। त्याच्या पुढची माहिती, पुढचे प्रश्न आपण पाहूयात। त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही। आता महाराष्ट्रामधून म्हणजे जे माहिती मिळाली त्यानुसार गोमती उत्तर दिलं मी, पण महाराष्ट्रातून वाहणाऱ्या महत्त्वाच्या नद्या कोणत्या आहेत, तर गोदावरी ही पूर्ववाहिनी नदी आहे, त्याच्यानंतर कृष्णा ही पूर्ववाहिनी नदी आहे, भीमा ही पूर्ववाहिनी नदी आहे, त्याच्यानंतर वर्धा नदी वाहते, त्याच्यानंतर पश्चिम वाहिनीमध्ये म्हणलं तर तापी आहे, नर्मदा आहे, त्याच्यानंतर कोकणामधील बऱ्याचशा नद्या आहेत, त्याच्यानंतर महाबळेश्वरला उगम पावणाऱ्या 5 नद्या आहेत। तर ह्या सगळ्या नद्या आपल्याला माहिती आहेत, तर कोणती वाहत नाही असं त्यांनी विचारलेलं होतं, म्हणजे नदी प्रणालीवर प्रश्न होता। भारतपोल कोणी सुरू केले। आता इंटरपोल आपल्याला माहिती आहे, तर इंटरपोलच्या धर्तीवरच आधारित भारतपोल सुरू झालेला आहे आणि ते केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं त्याचा फुल फॉर्म होतो, तर त्यांनी सुरू केलेलं आहे आणि भारतपोलचं उद्घाटन हे भारताचे सध्याचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालेलं आहे। त्याच्यानंतर जुलै 2025मध्ये परदेशात सर्वाधिक धावा करणारा भारतीय एसटी रक्षक कोण आहे। तर जुलै 2025मध्ये परदेशात म्हणजेच विदेशात सर्वाधिक धावा करणारा भारतीय एसटी रक्षक हा ऋषभ पंत आहे। ऋषभ पंत हे त्याचं उत्तर आहे। हरभरा उत्पादनामध्ये भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे।
तर हरभरा उत्पादनामध्ये भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य हे मध्य प्रदेश आहे. आता याच्यामध्ये हरभरा उत्पादनामध्ये पहिला क्रमांक जो आहे ना, तो पहिला क्रमांक जो लागतो तो राजस्थान या राज्याचा लागतो आणि दुसरा क्रमांक आहे तो मध्य प्रदेशचा आहे आणि महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. हे सुद्धा माहिती असू द्या. तर हरभरा उत्पादनामध्ये दुसरा म्हणजे पहिला क्रमांक राजस्थानचा लागतो, दुसरा क्रमांक मध्य प्रदेशचा आहे आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे. राकेश कुमार कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर राकेश कुमार यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे आणि ते प्यारा तिरंदाज या खेळाशी संबंधित आहेत. त्याच्या पुढे पाहूयात पुढचा प्रश्न. त्यानंतर 1857च्या उठावावर सुद्धा प्रश्न विचारला होता. मराठी व्याकरणामध्ये पहा समानार्थी शब्द विचारले होते, विरुद्धार्थी शब्द विचारले होते, वाक्यांचे प्रकार विचारले होते, विशेषणावर सुद्धा प्रश्न होता, म्हणी विचारल्या होत्या, उपमा अलंकारावर प्रश्न होता. उपमा अलंकारामध्ये समानता दाखवलेली असते, काहीतरी सारखेपणा साम्यता दाखवलेली असते. त्याच्यानंतरचं पहा पुस्तके व लेखक याच्यावर 3 प्रश्न विचारले होते बरं का. हे सुद्धा लक्षात ठेवा. पुस्तके व लेखक याची व्हिडिओ आपल्या विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनलवर आहेत किंवा आपल्या ईबुकमध्ये सुद्धा याची माहिती दिलेली आहे. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पहा नफा व तोटा विचारलं होतं. पदावली इथं टाईप मिस्टेक झाली. पदावलीवर प्रश्न होते, रेल्वेवर प्रश्न विचारला होता, गुणोत्तर व प्रमाणावर प्रश्न होते. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये संख्यामाला विचारलं होतं, अक्षरमाला, नातेसंबंधावर प्रश्न आलेले होते, सांकेतिक भाषेवर सुद्धा प्रश्न विचारलेले होते. जर तुम्हाला GMC ड्रॉट द ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GMC ड्रॉट द ई-बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.